टी व्ही दुरुस्त करून राजापूरला रात्री जात असताना आपल्याच एका सबस्क्रायबरांसोबत वाटेत एक असं काय प्रकार घडलं जो ऐकून तुमच्या हातपाय थरथर कापल्याशिवाय राहायचे नाही, इतकं ह्यो भयंकर अनुभव होतो. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर समीर काळे यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करेन. आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर असेच भूतांचे अनुभव ऐकासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, मी समीर काळे. मी पालशेत गुहागरमध्ये राहतोय. हे अनुभव मी स्वतः घेतलं होतं. मी सध्या सोलार इन्व्हर्टर, सोलार पंप अशी सगळी कामं करतोय. मात्र 2007 साली मी टी व्ही दुरुस्तीचा व्यवसाय करायचा आहे. आणि तेव्हा टी व्ही दुरुस्तीच्या कामासाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी अशा बऱ्याच ठिकाणी माका फिरायचं लागायचं. आणि ज्या ज्या ठिकाणापासून फोन येतील त्यांच्याकडे जाऊन टी व्ही दुरुस्त करूची लागायची. म्हणजे थोडक्यात माझं फिरतीचंच काम होतं. आणि एक दिवशी अशीच टी व्ही रिपेअर करून घराकडे जायत असताना माका वाटेत एक असं काय अनुभविलं जो अजून आठवलं तरी अंगावर शहारे येतात, इतकं तो भयंकर होतो. त्या दिवशी राजापुरातले 3-4 टी व्ही रिपेअर करून मी पालशेत का गेलं होतं. आणि थैसून संध्याकाळी एक माझं काम करून 7-7:30च्या दरम्यान राजापूरकडे येऊक रवाना झालं आहे. वाटेत काजुर्ली, शिवणे, जाकादेवी, निवळी अशी ठिकाणं गावत होती. ती हळूहळू पार करून मी पुढे पुढे येत होतं. दुपारी जेवण झाल्यानंतर मी काय खावकत नाही होतं, त्यामुळे मरणाची भूक लागली होती. आणि तेवढ्यातच माका बाजूक एक चांगला छोटा हॉटेल दिसलं, म्हणून मग मी थंय थांबान थोडं नाश्ता वगैरे केलं. तेव्हाच पोटाक आधार मिळालो. आणि मग थैसून राजापुराक येऊक लागलं. संपूर्ण रात्र झाली होती. बघता बघता मी हातकांब्यापर्यंत येऊन पोचलोय. थंय साधारण रात्रीचे 11 वाजले होते. आणि माका आता कायो करून कसा तरी राजापुराक जाऊन पोचायचा होता, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठान माका टी व्हीच्या कामांका जावचा होता. आणि जेवढं आता उशीर होतलो तेवढी माझी झोप कमी होतली, कारण सकाळी परत जाऊन उठाक झाला. म्हणून मी लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करत होतोय. आणि रिकामी रस्तो असल्यामुळे गाडीसुद्धा वेगानंच पळत होतोय. हातकांब्यापासून पुढे गेल्यावर पालीचं बस स्टॉप गावलो. थैसून मी पुढे इलोय. आणि त्यावेळी जुने डांबरी रस्ते होते, साधारण 2 पदराचे, जास्त काय आतासारखे मोठे रस्ते नाही. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे अधूनमधून पाऊससुद्धा येत होतो, पण नशिबान मोठी सर येत नाही होती. तसं वातावरण एकदम शांत होतं. आणि अशाच त्या वातावरणात मी रात्रीचं एकटंच बाईकवरसून प्रवास करत होतोय. आणि तेवढ्यात माका अचानक रस्त्याच्या कडेन कोणतरी चलताना दिसलं. जशी माझ्या टू व्हीलरची हेडलाईट त्याच्यावर पडली तसं माका लगेचच कळालं की कोणतरी एक माणूसा जो रस्त्याच्या बाजूसून हळूहळू पुढे चलत होतं. मी म्हटलं की एवढ्या रात्री ह्या रस्त्यात कोण चलतं. माका आपल्या वाटला की कोणतरी वाट सरू असत, पण तिने माझी गाडी बघून हात वगैरे काय दाखवक नाही, ज्यामुळे मी तेव्हा काय गाडी थांबवले नाही. पण एकंदरीत त्या माणसाची अवस्था बघता एखादो भिकारी माणूस किंवा गरीब ज्याच्याकडे पैसे अडकून आया, किंवा वेडसर माणसा जी रात्रंदिवस खयो फिरत असतात, तसंच काहीतरी हो प्रकारा. त्या माणसाची ती अवस्था बघून खरोखर माका तेव्हा दया इली होती. आणि मी एकदम साधो भोळो माणूस असा कोण दिसला की मी लगेच त्यांच्या मदतीक जातोय. पण त्यावेळी माका उशिराव झालो होतो. आणि अशा रात्रीच्या वेळेक अशा माणसांका गाडीवर बसवणं ह्या जरा धोक्याचाच असता, कारण ते गाडीवरसून पडले तर त्या आपल्यावरच येत. म्हणून मी काय जास्त विचार न करता त्या माणसाच्या बाजूसून 70-80च्या वेगान पुढे गेलोय. पण माझ्या मनासून मात्र हे विचार जायत नाही होते की हो रातचो माणूस आता जातलो खय. ह्याच्याकडे बघून तर वाटत नाही की ह्याचं घरदार असत.
आणि म्हाका असं सारख्या सारख्या वाटा की जरा थांबून विचारूक तरी हवा होता काय झालं असता, वायच उशीर झालो असतो, पण निदान तेका काय मदत वगैरे हवी असत तर कळला असता. असे रावान रावान माझ्या डोक्यात विचार येत होते. पण आता तर मी वळण मागे काय जाणार नाही होतंय, म्हणून मग मी पुढे जास्त विचार न करता घराकडे आपलं जाऊक निघालोय. जेमतेम थंयसून म्हाका 10-15 मिनटं झाली असतील. अचानक तसोच प्रकार परत घडलो. अजून एक माणूस, पण ह्या वेळेत त्याचे कपडे मात्र वेगळ्या रंगाचे होते. पण ह्यो सुद्धा तसोच काहीसो भिकारी किंवा येडसर माणूस रस्त्याच्या कडेन चलताना दिसलो. दुसऱ्यांदा ह्यो प्रकार घडल्यामुळे मी आपलं विचार करूक लागलोय की ही माणसं ह्या रस्त्यावर एवढी इली खंयसून आणि रातची खंय चल्ली आहेत. इतकी वर्षा मी त्या रस्त्यान प्रवास केलोय, पण अशी कधी माणसं म्हाका दिसाक नाय. ती माझी पहिलीच वेळ होती. ह्या वेळेत मात्र मी गाडयेचो वेग कमी केलोय आणि त्या माणसाच्या बाजूक नेऊन माझी मोटरसायकल थांबवलंय. जसं मी थंय जाऊन थांबतोय आणि तेका विचारतोय की बाबा कोण असं तू आणि एवढ्या रातचो खंय चल्लं, तसं तो माणूस माझ्याकडे बघून वेड्यासारखो हसाक लागलो. मी त्याचो चेहरो वगैरे एकदम स्पष्ट बघितलंय. म्हाका समजला की ह्यो काहीतरी खुळं वगैरेच असा. खरा तर म्हाका त्याच्यावर खूप दया येत होती, पण माझ्याकडे अजून काय पर्याय नाही होतो. मी काय अशा माणसांका मागे बसवूक शकत नाही. म्हणून मी आपलं तेका म्हणालोय की बाबा जरा रस्त्याच्या कडेन चल, गाडी वेगान मारतात, ट्रकवाले बघूचे नाही. म्हाका एवढीच काळजी होती की कोणतरी एका उडवीत बिडवीत, म्हणून मी तेका सावध केलंय आणि थंयसून आपलं निघालोय. जसं थंयसून पुढे जातोय तसं परत तोच प्रकार घडलो. तसंच माणूस, फक्त कपडे वेगळे, रस्त्याच्या कडेन आपलं डुलत डुलत चाललो. तिसऱ्यांदा तसाच काहीसं दृश्य बघून मी म्हणाले की हा काय घडता, इतकी माणसं तर या रस्त्याक येऊक शकत नाही. मी परत गाडीचं वेग कमी केलंय आणि ह्यो नेमको कोण हा, खंय नाही माणसं इली आहेत ह्या बघूसाठी त्या माणसाकडे थांबलोय. जसं मी गाडी त्याच्या समोर लावतोय आणि मागे वळण बघतोय तर माझी अक्षरशः पायाखालचीच जमीनच सरकली. त्या माणसाचे कपडे तर वेगळे होते, पण त्या माणसाचा चेहरा मात्र तोच होतो जो माका काही वेळापूर्वी तो माणूस गावलेलो. असा कसा झाला? मी 70-80च्या वेगान गाडीन 5-10 मिनटं पुढे इलय, मग ह्यो चलत येणारा माणूस एवढ्या लवकर पुढे कसं काय येऊ शकता? मी थंय चांगलंच घाबरलोय. म्हाका कळान चुकला की ह्यो काहीतरी भयानक प्रकार हा आणि आपल्याक लवकरात लवकर असून निष्ठाक होया. बरीच वर्ष मी थंय रवत असल्यामुळे म्हाका असे रात्रीचे किस्से खूप माहिती होते, पण ह्यो काहीतरी भलतोच प्रकार होतो. जेव्हा म्हाका कळाला की हय काहीतरी गडबड हा, तशी मी 80च्या वेगान गाडी पळवूक घेतलय. मग मी वाटेत खंयच गाडी थांबवूक नाय. तसं म्हाका पुढे एक वाकेडी घाट गावलो आणि त्या घाटात 2 मोठी अशी वळणं असत आणि एका बाजूक अशी काजूची बाग वगैरे हा आणि त्यातल्या एका वळणावर गोव्यावरसून येणारे सगळे मोठमोठे कंटेनर एकदम रॉंग साईडने गाडये टाकतात, कारण त्यांचं कंटेनर त्या वळणार वळत नाही, ज्यामुळे त्यांका बाजूच्या साईडने वळवचं लागतं. ज्यामुळे माझ्या मनात हीच भीती होती की एखादं असं भरधाव वेगान येणारं कंटेनर जर माझ्या समोर इलो तर माझं काय खरं नाही, कारण मी इतको घाबरलेलो आहे की गाडी अक्षरशः 80-90च्या वेगान पळत होतंय. माका कायो करून थंयसून जावचा होता आणि घराकडे पोचायचा होता. म्हणून मी मनोमन देवाकडे एकच प्रार्थना केलंय की त्या वळणार एखादं कंटेनर येताने. बघता बघता त्या वळण इला. मी गाडीचं वेग थोडं कमी केलंय, पण नशिबासारखो खंयचो कंटेनर म्हाका थंय गावलो नाही, ज्यामुळे मी पटकन गाडी वळवून थंयसून पुढे गेलोय. आणि जशी माझी गाडी त्या वळणावरसून पुढे जाता तसा काय झालं काय माहिती, आपणच ती चलता चलता बंद पडली. तेव्हा तर माका कळान चुकला की आता माझं काय खरं नाही. गाडी जी बंद झाली त्यानंतर ती चालू होचं नावच घेत नाही होती. माका भीती होती त्या वळणाची, पण त्या वळणावरसून तरी मी पुढे इलेलोय. ती एक गोष्ट मात्र चांगली होती, पण त्यानंतर गाडी चालू होत नसल्यामुळे आता करायचं काय? एवढ्या रात्री होय कोण गावतला ताच समजत नाही होता. मी जीवाच्या आकांतान गाडीची किक मारत होतंय, पण गाडी काय चालू झाली नाही. तेव्हा माझ्याकडे नोकियाचं 1100 ह्या मॉडेलचं मोबाईल होतं आणि त्याका वरती छोटीशी बॅटरी असता. ती पटकन मी चालू केलंय, पण त्याचं काय एवढं फारसं प्रकाश नाही होतं. पण त्या पूर्ण काळोखात उभा राहण्यापेक्षा मी आपली ती मोबाईलची बॅटरी चालू केलंय आणि तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडाक लागलो. कोणच्या तरी चलण्याचा तो आवाज येत होतो आणि एकदम माझ्या मागसून. जसं तो आवाज कानी पडता
तसं मी जरा एकदम सावध झालोय आणि मोबाईलची बॅटरी मागे वळण मारूक लागलोय. आणि तेव्हा माका मागे जा काय दिसला ता बघून तर माझ्या तोंडचं पाणीच पळालं. तोच माणूस जो 3 वेळा माका रस्त्याच्या कडेक चलताना दिसलेलो, तो हळूहळू माझ्या दिशेने येताना दिसलो. एकदम मोठमोठ्यान हसत हसत माझ्या जवळ येऊक लागलो. तेव्हा तर माझे हातपाय थरथर कापाक लागले, कारण माका कळालं की हो तर साधं सुधो माणूस नाही आणि मी आता हय चांगलं चढाकलंय. माका कळतच नाही होतं की आता काय करूचा. पण त्या क्षणी थंय थांबणं काय माका योग्य वाटलं नाही. मी गाडी तशीच थंय लावलंय आणि तो माणूस माझ्या जवळ पोचायच्या आधी पुढच्या दिशेने धावक घेतलंय. आतापर्यंतच्या जीवनात इतको भयंकर अनुभव मी कधीच घेतले नाही होतंय. रात्रीच्या वेळी मी या रस्त्याने बऱ्याचदा प्रवास केलोय, पण इतको उशीर कधी माका झालो नाही होतं. आज पहिल्यांदाच एवढ्या उशिरा मी त्या घाटाने येत होतंय आणि ह्या सगळा माझ्यासोबत घडाक लागला. माझं नुसतं मनोमन देवाच्या नावाचं धावं चालू होतं, कारण अजून तर अशा टायमात काय सुधरत नाही. मी जीवाच्या आकांतान गाडी थयच टाकून वरच्या दिशेने आपलं पळाक लागलोय आणि तो माणूससुद्धा हळूहळू माझ्या मागसूनच येत होतो. बरं त्यावेळी माझ्या व्यतिरिक्त अजून खयची गाडी दिसत नाही होती, नाहीतर कोणाक तरी मदत मागून थैसून कसं तरी जाऊक गावला असता. पण तसाव काय नाही, मी पूर्णपणे ते अडकानच गेलेलं आहे. माणसाची वेळ इली की असा काहीसा घडता की त्याचे चारही मार्ग बंद होऊन जातात. तसंच काहीसा प्रकार त्या रात्री माझ्यासोबत घडलं होतं. मी तर पूर्ण आशाच सोडून दिलंय की आता माझं काय खरं नाही. ही जी काय भुताटकी ती माका काय सोडूची नाही. पण माणूस शेवटी जीवाक घाबरता, तसंच मी आपलं घाबरान त्या माणसापासून लांब पळत होतंय. पण माका एवढा कळाला नाही की 70-80च्या गाडीच्या वेगान तो माणूस चलाक शकता. तर मग ह्या कायचा जसं मी पुढे पळत पळत जाऊन एका ठिकाणी थांबायचंय, तसं तो माणूस माझ्या मागे माका दिसायचो आणि त्याच्या हसण्याचा आवाज यायचो. आणि तो आवाज अजूनही माका चांगलं आठवता. अक्षरशः तेव्हा अंगावर काटू उभं राहायचं, इतकं तो भयंकर त्याचा आवाज होतो. जसं तो आवाज इलो की मी परत धापा टाकत टाकत पुढच्या दिशेने पळायचंय. असा जवळजवळ मी 15-20 मिनटं केलंय. गाडीपासून मी इतको लांब इलं होतंय की आता काय ती माका परत गावात अशी वाटत नाही होती. पण खरोखर त्यानंतर जो काय प्रकार मी अनुभवलोय तो तर एकदम वेगळंच होतं. त्यावेळी तर पूर्णपणे मी त्या सगळ्याच्या तावडीत तर सापडलेलं आहे. पण माझ्या मागे देव कायम होतो, देव पाठीशी होतो. म्हणूनच कदाचित देवाच्याच रूपात एक 2 व्हीलरवालो माणूस वरसून येताना दिसलो. जवळजवळ अर्ध्या 1 तासान माका ती पहिल्यांदा गाडी दिसली होती. जशी ती गाडी दिसता तसं मी पटकन हातवारे करून त्याका थांबायचा इशारो केलाय. त्या माणसानं 2 व्हीलर थांबवल्यान देखील त्याचं चेहरा बघताच माका एकदम प्रसन्न वाटलं. एकदम हसरं चेहरा होतं आणि त्याचं पोशाखसुद्धा एकदम जुन्या काळातलं. त्या माणसाक बघून माका एकदम बरा वाटला. जसं तो माणूस माझ्या समोर येऊन थांबलो तसं मी त्यांका म्हणालोय, हो माझी मदत करा. कोणतरी एक खुळो माणूस माझ्या पाठी लागलो. माणूस कसलो? भूत आता भूत, असं मी आपलं त्याका सांगितलंय. तसं तो माणूस मोठमोठ्याने हसाक लागलो आणि जसं तो हसता तशी तर माझी अजूनच तणतणली. आता ह्यो काय प्रकार? ह्यो तसंच की काय? पण तो तसं नाही होतं, तो चांगलं होतं. त्यांनी माका सांगितल्यान की तू काही एक घाबरा नको, मी इलय ना. तू एक काम कर, माझ्या मागे बस, मी तुका खाली नेऊन सोडतोय आणि तू वाटेत जी गाडी लावलं ती गाडी घे आणि आपण मग सरळ खाली जाऊया. त्या क्षणी मी इतको घाबरलेलो आहे की माझ्या डोक्यातच या इलं नाही की मी त्या माणसाक तर असं काय बोलाक नाही की मी गाडी वाटेत थांबवलंय ती. पण तो स्वतःहूनच म्हणालो की तुझी गाडी वाटेत लावलं ती आपण घेऊया आणि मागे जाऊया. मी आपलं सरळ त्याच्या गाडीच्या मागे बसलोय आणि तो माका बिंदास्तपणे खाली खाली घेऊन येऊक लागलो. म्हणजे मगातपासून जो खुळो माणूस भुताटकी माझ्या मागसून येत होती त्याच दिशेनं आम्ही खाली खाली गेलो. पण वाटेत परत तो माणूस माका खयत दिसलो नाही. ह्या खरोखरच एका चमत्कारासारख्याच होता. तो जो मोटरसायकलवाला माणूस होतो त्याने सुखरूप त्या वळणापर्यंत माका आणून सोडल्यान आणि थयच माझी गाडी लावलेली होती. अगदी थय येऊन त्यांनी ती मोटरसायकल थांबवल्यान आणि माका म्हणालो, जा तुझी मोटरसायकल घे आणि चालू कर ती पटकन. तोपर्यंत तो थयच उभं होतो. तेव्हा माझ्या पटकन लक्षात इलं की अरे माझी गाडी तर चालू होत नाही. तसं मी त्यांका म्हणालोय, अहो माझी गाडी बंद पडली, ती आता चालू होची नाही, असा दे आहेत ती का? पण तो म्हणालो, नाही तू जा,
गाडी चालू कर, होतली बघ. तेका खंयसून एवढो कॉन्फिडन्स होतो काय माहिती. म्हणजे तो काय तो वेगळोच माणूस म्हाका वाटलो. मी आपलो गेलोय, गाडीची चावी लावलय आणि पहिली जशी किक मारतय तशी गाडी चालू झाली. कसा घडला ता देवाकच माहिती. गाडी जशी चालू होता तसं तो म्हाका म्हणालो की आता तू राजापुराक जाऊ नको, तू माझ्यासोबत मागे चल, पुढचं रस्तो बरो नाही तुका. मग त्यांनी म्हाका थंयसून मागे वळवल्यान आणि तो परत हातखांब्याच्या दिशेन म्हाका घेऊन इलो. आणि थंय इल्यानंतर वाटेत एक देऊळ होतं. त्या देवळाकडे म्हाका थांबवल्यान तो म्हणालो की आजची रात्र या देवळातच थांब आणि एकदा पाठ झाली की तू मग जा राजापुराक, असं त्यांनी म्हाका सांगितल्यान. त्यावेळी म्हाका कायच सुधरत नाही होता. पण तो माणूस इल्यापासून माझ्या असं अजिबात डोक्यात विचार इलो ना की माझं आता पुढे काय होतला, ह्यो माणूस नेमको खंय घेऊन चाललो. पण तो जा काय बोलत होतो तो एकदम खरा होत होता. त्यामुळे मी जास्त विचार न करता त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी त्या मंदिराच्या बाहेर लावलंय आणि संपूर्ण रात्र त्या मंदिराच्याच गाभाऱ्यात झोपान दिलंय. माका अजिबात कसलो काय त्रास झालो नाही. सकाळपर्यंत शांत माका ते झोप लागली आणि जेव्हा जाग येली तेव्हा उजाडला होता. मग मी लगेचच गाडी काढलंय आणि राजापुराक जाऊन पोचलंय. तेव्हा वाटेत माका तसलो माणूस किंवा रात्रीसारखं प्रकार काय अनुभव गावलो नाही. मी सुखरूप राजापुरात इलय. घराकडे इल्यानंतर फ्रेश झालंय, नाश्ता केलंय आणि TV दुरुस्त करूक निघालंय. रात्री माझी झोपसुद्धा एकदम पूर्ण झाली होती, म्हणजे थकवा अजिबात नाही होतं. पण रावान माझ्या डोक्यात एकच विचार येत होतो की तो माणूस नेमको कोण होतो. मी तर तेका देव माणूसच म्हणतोय. देवाच्याच रूपात तो थंय इलो होतो आणि खरोखरच त्यांनी माका त्या मोठ्या संकटासून बाहेर काढल्यान आणि त्यांनी माका मार्गसुद्धा एकदम व्यवस्थित दाखवल्यान. त्याची ती शेवटची वाक्य माका अजून आठवतात की हसून तू राजापुराक आता जाऊ नको, माझ्यासोबत खाली ये, हय रात्र काढ आणि सकाळ झाली की जा. म्हणजे खरोखर माझं वेळ इलो होतो. त्या रात्री मी जर अजून पुढे गेला असतंय तर माझा काय झाला असता याचं मी विचार देखील करू शकत नाही. रात्रीच्या वेळेक असे बरेचसे प्रकार आपल्याक अनुभव गावत असतात. मी सुद्धा हे असं भयंकर प्रकार अनुभवलंय. आणि त्यानंतर पुढच्या दिवशी जेव्हा TV दुरुस्त करूक एकाच्या घरात मी गेलो होतोय तेव्हा मी आपलो तेंका ह्यो काल रात्रीचो प्रसंग सांगत होतोय. तेव्हा त्यांच्या घरातली लोकंसुद्धा माका म्हणाली, अहो पाहुणं, तुम्ही एवढ्या रात्री त्या रस्त्यान येत जाऊ नको, ते रस्ते बरे नाहीत, वळणा असतात, लय अपघात झाले आहेत थंय आणि रात्री असे प्रकार अधरून घडतात. तेव्हाच्या काळी आतासारखी रस्त्यांवर रहदारी नाही होती, रस्ते चांगले नाही होते, त्यामुळे असे प्रकार खूप घडायचे. त्यांनी माका सांगितल्याने की परत असे रातचे येऊ नको, असे बरेचसे प्रकार ते घडलेले असत. मी TV दुरुस्त करूक जाताना बऱ्याच जणांकडे प्रसंग सांगितलंय. सगळ्यांनी माका ह्या सांगितल्याने की त्या रस्त्यान रातचे येत जाऊ नको. पण ह्या सगळ्या प्रसंगानंतर मी कधीच असं रात्रीचं असं प्रवास करूक नाही. आणि आता तर मी दुरुस्तीचं काम सोडून दिलंय. आता मी कृपा सिंधू सोलार सिस्टीम ही माझी स्वतःची कंपनी आहे आणि मी सोलार इन्व्हर्टर, सोलार पंप ह्याचंच काम करतोय. पण 2007 साली तो इलेलो अनुभव अजून माका चांगलो आठवता. तो मी कधीच विसराक शकत नाही. आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं. आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करीन. आणि हा व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको, म्हणजे ते अशा गोष्टी करतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.